नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा KVS NVAची जर तुम्ही एक्झामिनेशन दिलेली असेल तर या परीक्षेचा रिझल्ट पहा आज डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे पहा टियर 2 साठी पात्र आहात का? तर यासाठीचा हा रिझल्ट होता. म्हणजे टियर 1 ही तुमची पहिली परीक्षा, प्री परीक्षा होती, प्री एक्झामिनेशन होती आणि त्या मार्कावरती त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला प्रवेश पण मिळणार आहे. तर त्यासाठीचा रिझल्ट आज पहा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्याची आन्सर की सुद्धा पहा डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि तसेच टियर 2 म्हणजे जी तुमची मेन एक्झामिनेशन असणार आहे तर ही कोणत्या तारखेला असेल याचे वेळापत्रक सुद्धा पहा प्रसिद्ध झालेलं आहे. याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा. तसेच पहा टीईटी, सीटीईटी असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षेसंबंधीची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा तुम्हाला सगळ्यात आधी जो टियर 1 एक्झामिनेशन आहे तर त्याचा रिझल्ट पण प्रसिद्ध झालेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटला जायचं आहे. तर या लिंकवरती जायचं आहे. ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तसेच आपण टेलिग्रामला तसेच व्हॉट्सअप चॅनलला पण शेअर केले आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. यासाठी तुमच्याकडे तुमचा रजिस्ट्रेशन आयडी असणं गरजेचं आहे. तर रजिस्ट्रेशन आयडी हा 2598 पासून तुम्ही टाकायचा आहे. म्हणजे 2598 पासून स्टार्ट होईल, तो टाका. तुमचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही टाकायचा आणि व्ह्यू दिअर स्कोर याच्यावर तुम्ही क्लिक करायचे. तुमचा जो काही रिझल्ट असेल, जे काही मार्क तुम्हाला मिळाले असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तसेच तुम्ही दुसऱ्या टियर साठी पात्र आहात का, क्वालिफाईड आहात का, हे तुम्हाला तिथं मेन्शन केलेलं दिसेल. जर तुम्ही पात्र नसाल तर तसंही मेन्शन असेल. तर मग या ठिकाणी तुम्हाला हा रिझल्ट बघण्यासाठी या लिंकवरती क्लिक करा. आता तुम्ही मोबाईलवरती बघत असाल तर थोडीशी अडचण येते, कारण जर तुम्ही मोबाईल व्ह्यू मध्ये बघत असाल तर मग तिथे तुम्हाला रिझल्ट दिसत नाही. तर यासाठी काय करायचं बघा, मोबाईलच्या तुम्हाला डाव्या साईडला म्हणजे उजव्या साईडला पाहिजे, उजव्या साईडला 3 डॉट दिसतील, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला खाली डेस्कटॉप साईट हा एक ऑप्शन दिसेल बघा. तर बघा हा लक्षात ठेवायचा की ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे काही वेबसाईटवर तुम्ही बघता त्यावेळेस डेस्कटॉप साईट याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे जसे आपण लॅपटॉपवरती किंवा संगणकावरती साईट बघतो तशी तुम्हाला साईट दिसेल आणि तिथं तुम्ही रिझल्ट तुमचा व्यवस्थित बघू शकता. रिझल्ट तुम्हाला दिसेल. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही जर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा चांगला स्कोर असेल आणि जर तुम्ही सेकंड टप्प्यासाठी पात्र असाल, म्हणजे याच्यामध्ये बघा KVS NVS साठी तुम्ही कोणत्याही KVS मध्ये पात्र असू शकता किंवा NVS मध्ये पात्र असू शकता किंवा बरेच जण दोन्ही साठी सुद्धा पात्र असू शकतात. NVS मध्ये मराठी विषय आहे, KVS मध्ये मराठी विषय नव्हता. तर इतर कोणत्याही विषयामध्ये तुम्ही PRT असेल, तुमचा TGT, PGT तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेरिट अनुसार पात्र ठरला तर त्यासाठी तुम्ही पात्र असाल. आता त्याच्यासाठी पण सेकंड टप्प्यासाठी एक्झामिनेशन सुद्धा पण लगेच त्यांनी डिक्लेअर पण केलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ मात्र आता कमी आहे. आज 28 तारीख, उद्या 1 तारीख, 27 तारखेपासून लगेच PRTच्या एक्झामिनेशन आहे म्हणजे सेकंड टप्प्यासाठी. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी आहे. जो काही टियर सेकंड सिलेबस आहे त्याच्या अनुसार तुम्ही अभ्यास केला त्या ठिकाणी तुम्हाला कोणती पण अडचण येणार नाही. लक्षात ठेवा, पॅडागॉजीवर थोडासा भर देणं गरजेचं आहे. पॅडागॉजी तुम्ही सिटेट एक्झामिनेशन दिली असेल तर तुम्हाला पॅडागॉजी कशी विचारली जाते हे समजतं आणि तुमचा जो काही विषय असणार त्या विषयानुसार तुम्ही स्टडी करा. PRT साठी जो काही सिलेबस दिलाय त्याच्यानुसार तुम्ही स्टडी करा. जर तुम्हाला टेस्ट सिरीज आवश्यक असतील, टेस्ट सिरीज पाहिजे असतील तर आपल्याकडे टेस्ट सिरीज आहेत. ऑनलाईन अभ्यासवरती जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. त्यातून तुमचा नेमका स्टडी काय करायचा, कसा करायचा हे तुम्हाला समजून जाईल. तर त्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देतो. तसेच onlineabbas.com असं जरी टाकलं तरी तुम्हाला वेबसाईट येऊन जाईल. तर बघा 27 तारखेला जी एक्झामिनेशन असणार आहे मॉर्निंग शिफ्टमध्ये PRT चे असेल प्रायमरी टीचर, त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, असिस्टंट कमिशनर आणि स्टेनोग्राफर एक साठी ही सकाळच्या सत्रामध्ये असणार आहे. आफ्टरनून दुपारी ज्युनियर सेक्रेटरी आणि व्हाईस प्रिन्सिपल साठीचे असेल. नंतर 28 तारखेला मॉर्निंग शिफ्ट मध्ये TGT साठीची एक्झामिनेशन असेल. तुमचा जो काही विषय असेल त्याच्यानुसार दुपारी PGT साठीचे असेल असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि फायनान्शियल ऑफिसर याच्यासाठीच्या 28 तारखेला एक्झामिनेशन असणार आहे. 29 तारखेला सकाळी PRT स्पेशल एज्युकेशन साठी असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, प्रायमरी टीचर म्युझिक साठी आणि प्रिन्सिपल साठी या पदासाठी 29 तारखेला सकाळच्या शिफ्टमध्ये आणि दुपारी आफ्टरनूनला सिनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर 30 तारखेला जी परीक्षा असेल 30 तारखेला सकाळच्या शिफ्टमध्ये लॅब असिस्टंट आणि दुपारी स्टेनोग्राफर सेकंड आणि ज्युनियर ट्रान्सलेटर साठीची 30 मार्चला आणि 31 मार्चला मॉर्निंगला मल्टीटास्किंग स्टाफ यासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे. तर तुम्ही ज्या पदासाठीची पोस्टसाठी तुमची निवड झाली त्याच्यानुसार तुमचा स्टडी करा. तुमचं वेळापत्रक पहा. बरेच जण दोन्ही पोस्टसाठी
म्हणजे पात्र झालेले असू शकतात. चांगला स्कोर असेल त्याच्या अनुसार. आता सगळ्यात महत्वाचं, या एक्झामिनेशनसाठी जी तुमची सिटी अलॉटमेंट आहे ती परीक्षेच्या 4-5 दिवस आधी तुम्हाला किंवा एक 7-8 दिवस आधी तुम्हाला मिळते. सिटी अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा नेमकं सेंटर कोणतं असणार आहे, मुंबई असेल, पुणे असेल किंवा नागपूर असेल, तर यापैकी तुम्हाला जे सेंटर असेल तर ते दिले जातील. त्या ठिकाणी तुमची ही परीक्षा घेतली जाईल आणि त्यावरूनच या ठिकाणी पुढे तुमचं मग जो इंटरव्ह्यू वगैरे असेल तो असेल आणि त्याच्या अनुसार मग तुमचा एकूण जो काही स्कोर असेल तर त्याच्यावरतीच तुमची फार निवड ही ठरलेली असा निवड ही होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो टियर 1 आहे म्हणजे प्री एक्झामिनेशन त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला, तर तो रिझल्ट एकदा बघून घ्या आणि तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी तयारी करा. ज्यांचं सिलेक्शन झालं त्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील परीक्षेच्या किंवा टप्पा 2 साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारचे इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज पाहण्यासाठी हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्ही टीईटी किंवा सीटीची तयारी करत असाल तर तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच जॉईन करायचे असेल तर ती जॉईन करू शकता. यासाठी रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन जॉईन करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही बॅच जॉईन करा आणि चांगल्या प्रकारची तयारी करा. तसेच तुम्हाला केवीएस एनबीचे जे काही एक्झामिनेशन असेल त्यासाठी तुम्हाला टेस्ट सीरीज जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती किंवा वेबसाईटला जाऊन तुम्ही टेस्ट सीरीज जॉईन करा. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी एक चांगल्या प्रकारचं जे गाईड आहे ते मिळून जातं आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमचा अभ्यास सुरू ठेवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.